तुम्ही माझ्याकडून काय घ्यायचं? मी आज जे 100% बोललो हे मी तुम्हाला घ्या म्हणतच नाही, फक्त याच्यावरती विचार करा म्हणतो. आणि तुम्हाला जे योग्य वाटेल तेवढंच घ्या, कारण तुमची रिक्वायरमेंट कदाचित वेगळी असेल, कदाचित वेगळी असेल. पण तुम्हाला स्पर्धा परीक्षा किंवा करिअरच्या बाबतीत जर मी सांगतो, याच्यातला प्रत्येक मी जे सांगितलं शब्द ना शब्द तुम्हाला महत्त्वाचा ठरणार आहे. त्याशिवाय तुम्ही सक्सेसफुल होऊ शकणार नाही. फक्त याच्यामुळे सक्सेसफुल होतात का? नाही, माझं हे म्हणणं नाही. तुमच्या सक्सेस होण्यामध्ये ह्या गोष्टीचा जर तुमच्याकडे असेल तर उत्तम, नसेल तर अंगीकार करा. तुम्हाला मॉडिफाय करायचे त्याप्रमाणे करा, पण याच्यावरती विचार करून निर्णय घ्या. मी सांगतोय म्हणून नव्हे, मी बोलतोय म्हणून नव्हे, मी तुमच्या बीड जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून नव्हे किंवा जिल्हाधिकारी म्हणून सांगतो म्हणून नव्हे. ही माझी गरज आहे का? ते योग्य आहे का? ते मला पचनी पडतंय का? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा, तरच ते शक्य, अदरवाईज शक्य नाही आहे. म्हणून करिअर निवडताना आपल्याला गुण कोणते आहेत त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगितलं की रायटिंगमध्ये द्या, 1 महिन्यानंतर परत विजिट करा, तुम्हाला लक्षात येईल. आणि एक्सरसाइज तुम्ही 1 वर्षभर करत राहा आणि तो जीवनभर केला तर उत्तमच. त्या एक्सरसाइज करता तुमच्या लक्षात येईल की तुमच्या कमतरता कुठे आहेत, तुमचे स्ट्रॉंग पॉईंट कुठे आहेत, वीक पॉईंट कुठे आहेत, अपॉर्च्युनिटी कुठे आहेत, थ्रेट्स कुठे आहेत. त्याला स्वॉट अनालिसिस म्हणतात. स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज, थ्रेट्स. स्ट्रेंथ वाढवल्या पाहिजेत, थ्रेट्स कमी केले पाहिजेत, अपॉर्च्युनिटी घेतल्या पाहिजेत, पुढे गेलं पाहिजे, विकनेसेस कमी केले पाहिजेत. हे जर केलं तर निश्चित तुम्ही चांगला माणूस होऊ शकता आणि चांगलं करिअर करू शकता. हे करा. हे कुणाला दाखवण्यासाठी करू नका, स्वतःच्या करिअरसाठी करा. पुढे जायचंय म्हणून करा, पुढे जायचंय म्हणून करा. कुणाला दाखवण्यासाठी करायचं नाही, बिलकुल करायचं नाही. हे झालं तुमच्या करिअरच्या बाबतीत. किती वेळ ऐकण्याची तयारी आहे? किती वेळ? अर्धा तास? बर. आणि हे करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून, चूज करण्याच्या दृष्टिकोन बोलत होतो. आता राहिला माझा पार्ट, म्हणजे मी कसं करिअर चूज केलं. उत्सुकता असेल तर तुम्ही सांगा म्हणलं, मी सांगतो. ऍक्च्युअली मला तो सांगण्याचा उद्देश नव्हता. आणि त्याच्यानंतर मग स्पर्धा परीक्षेचे उत्तर कसे लिहायचे, अभ्यास करायचा, शेवटचा पार्ट मी घेईल. आता करिअर झालो कसं, तर मुळात मी शेतकऱ्याचा मुलगा. ताडसन्ना म्हणून काय झालं नका, गाव माझ्या इथून 33 किलोमीटरवरती माझं गाव आहे. घाटसाळकडे गेलं किंवा पिंपळण्याच्या मार्गाने गेलं तर पुढे आहे. तुम्हाला कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल की इयत्ता 10वीत औरंगाबादला जाईपर्यंत टीव्ही काय हे मला माहित नव्हतं. आणि ही 91ची गोष्ट आहे, 91. माझा टीव्हीचा कन्सेप्ट, कारण त्यावेळेस क्रिकेट असायचं, बरेच जण माझा मी टीव्ही बघून आलो आणि मला ती काही सवय नव्हती, म्हणजे किंवा मला शक्य नव्हतं, घरची परिस्थिती तशी होती की मी शक्य जाऊ शकत नव्हतो. म्हणून माझ्यासमोर असं होतं की असं काहीतरी आहे आणि त्याच्यात डोळे दाखवून बघायचं काहीतरी, अशी माझी संकल्पना टीव्हीच्या बाबतीतली होती. कारण मी टीव्ही कधी बघितलेला नव्हता. माझ्या जीवनातला पहिला सिनेमा मी औरंगाबाद 91 मध्ये बघितला. काहीतरी अंबा टॉकीज का अप्सरा, कुठं बघितलं होतं? अप्सरा का अंबाला कुठेतरी, तूच बरोबर होता. त्या सिनेमा बघितल्यानंतर माझं 3 तास डोकं दुखत होतं, कारण काही कळत नव्हतं. पहिला पिक्चर काय, यांना विचारलं ते सांगायचे काय, हे असं सिनेमामध्ये असं असतं. म्हणजे ठीक आहे. त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी परत काहीतरी सिनेमा बघितला, कारण त्या पहिल्या सिनेमामध्ये कोणतरी हिरो होता, तो मेलेला होता, किंवा हिरोईन होता, कोणतरी मेलेला होता. दुसऱ्या सिनेमात मला परत दिसला. मी यांना विचारलं, तो मेलेला माणूस जिवंत कसा झाला? लिटरली हा प्रश्न विचारला. आय एम नॉट जोकिंग, तुम्हाला जोक करण्याचा, मी लिटरली हा प्रश्न विचारला. हे काय तुम्ही हसता, हे माझं अज्ञान होतं. हे अज्ञान होतं माझं, कारण सिनेमा काय असतं मला माहित नव्हतं. का? तुम्ही अभ्यास सिद्धी केला नव्हता. सिनेमा बघायचा बघितला, कोणतरी सांगितलं म्हणून बघितला. हे माझं अज्ञान होतं. सिनेमा बघणं वाईट नाही आहे, पण सिनेमा बघत असताना काय बघायचंय हे आपण ठरवायचं. असं सिनेमा म्हणजे नेमकं काय, सिनेमाटोग्राफी म्हणजे काय, ऍक्टर म्हणजे काय, ऍक्ट्रेस म्हणजे काय, डायलॉग म्हणजे काय, ऍक्टिंग म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण दुसरंच काहीतरी बघत असतो. आणि जीवनामध्ये एक्झॅक्टली आपण हेच करतो. जीवनामध्ये काय बघायचंय ह्याचे निर्णय आपण चुकवतो, वेळोवेळी चुकवतो. आणि ते यंग एज असतं, त्यावेळेस निर्णय चुकला की जीवनभर तुम्ही पस्तावणार. यावेळेस तुमचा निर्णय चुकला की जीवनभर तुम्हाला वापस येता येत नाही, कारण तुमचा गेलेला वेळ वापस येणार नाही. 20 ते 25 झाल्यानंतर परत तुम्ही 20 होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. म्हणून आपण काय करतो, म्हणून मला ते सांगायचा मुद्दा असा होता की मी 10वी पर्यंत किंवा 91 पर्यंत मला सिनेमा काय ही गोष्ट माहीत नव्हती, मला टीव्ही काय ही गोष्ट माहीत नव्हती. मला काय माहीत होतं मग, हा प्रश्न तुम्ही विचारा. मला शेती माहीत होती, मला शेतीमधलं आऊत माहीत होतं, मला नांगरणं माहीत होतं, आई ठिगळ लावून कपडे द्यायचे ते माहीत होते, गोधडी जी असायची ते आताच्या गोधड्या तशा नाही आहेत, आताच्या रजा आहेत. आई वडिलांच्या फाटलेल्या साड्याच्या आधारे गोधडी असे शिवले, त्याच्यातून पांघरून घेऊ ती मला आठवते, ती असायची. शेतीमध्ये रात्री 2 वाजता
दिवसभर लाईट नव्हती, रात्री 2 वाजता थंडीच्या दिवसात दारे मी धरायचे ते मला माहीत होतं. शाळा सुटल्यानंतर मी शेतीत जायचो कारण आमची परिस्थिती वाईट होती, ते माहीत होतं. सकाळी उठून काम करून परत शाळेत 9 वाजता यायचं मला माहीत होतं. शेती कशी पिकवायची मला माहीत होती, जनावरं कशी हाकायची माहीत होती, दूध कसं काढायचं मला माहीत होतं, कुपाटी कशी लावायची माहीत होतं. हे माहीत होतं मला, कारण ते मी करत होतो. मी बी माझी गरज असेल म्हणून करत असेल, मला आवडत असेल म्हणून करत असेल, मी करत होतो आणि ते मला माहीत होतं. म्हणून मला बाहेरचं जग माहीत नव्हतं. मला बाहेरचं जग माहीत नव्हतं. कदाचित आपल्याला असेल इयत्ता 3री पासून मी शेतीचं काम करतो. मी ज्यावेळेस इयत्ता 3रीत होतो तेव्हापासून शेतीचं मी काम करत होतो. ते 10वी पर्यंत ज्यावेळेस मी औरंगाबादला तोपर्यंत पूर्ण शेती करत होतो. गरज म्हणून असेल करत असेल, पण ते करत होतो. पण सांगायचा मुद्दा याच्यामध्ये मी तुम्हाला कष्ट किती केले हे सांगण्यासाठी मी सांगत नाहीये, पण हे करत असताना मी ते शिकलो. शेती कशी करायचं हे शिकलो, चांगली कशी करायचं हे शिकलो, शेती पिकवायची कसं, त्याच्यामध्ये धान्य कसं आहे हे शिकलो. हे शिकणं महत्वाचं आहे. शेती केलं तुम्हाला तुमचं काही टाळ्या वाजवण्यासाठी मला सांगण्यात इंटरेस्ट नाही, मी ते केलेलं नाही. हे सगळे साक्षीदार आहेत, माझ्या गावातले काही याचे लोक मंडळी आहेत, हे साक्षीदार आहेत त्याला. हे मला माहीत होतं. मला कदाचित कंपल्शनमुळे करावं लागेल, माझी परिस्थिती चांगली नसेल म्हणून केलं असेल, पण ते करत असताना मी ते एन्जॉय करत होतो, मी ते शिकत होतो. आणि ते शिकत असतानाही पहिल्यापासून शेवटपर्यंत मी वर्गामध्ये पहिलाच येत होतो. आता तेच मी औरंगाबाद गेल्यामुळे पहिला येऊ शकलो नाही, कारण तिथं कॉम्पिटिशन माझी वासरात लंगडी गायशी आणि गावामधले जेवढे त्याच्यामध्ये हुशार. औरंगाबादला गेले की बरोबर खाली येणार मी, कारण आपलं स्पर्धात्मक युग जे आहे ते मला माहीत नव्हतं. तरी पण मी डेफिनेटली टॉपमध्ये असायचो. काय असायचो? अरे काय झालं इथं? आवड आहे म्हणजे त्यांच्यातून माझ्या दुरावा तयार करतोस तू. ते खराब झालं. ओके, ठीक आहे. काय झालं? घ्या आवाज येतोय? नाही दे ना, काय अडचण. ठीक. तर तुम्ही जे काम करताय ते काम करताना तुम्हाला येतंय म्हणून करता का फक्त करायचं म्हणून करता, हा एवढाच इश्यू आहे त्याच्यामध्ये. सांगायचा मुद्दा काय, तुम्ही ग्रॅज्युएट करताना त्याचा अभ्यास करताय का परीक्षा पास होण्यासाठी करताय, एवढाच इश्यू आहे. म्हणजे शेतीमध्ये नांगर हाकताना ती शेती पिकवायची म्हणून नांगर हाकायचा आहे का संध्याकाळपर्यंत 5 पाठे कंप्लीट करायचं नांगर हाकायचा, हा प्रश्न आहे. तर शेती पिकवायचा म्हणून करत असाल तर उत्तम, तुम्हाला स्किल आल्या पाहिजे. जिथं गवत असेल तर त्याचं किती पट्टे किती वरती केलं पाहिजे, किती खाली केली पाहिजे, कसं क्रॉस धरलं पाहिजे का उभं धरलं पाहिजे, हे तुम्हाला माहिती, त्याला स्किल म्हणतात. तसंच अभ्यास करताना तुमच्या विषय समजून घ्यायचा, कुठं कसा स्ट्रेस द्यायचा, कुठं जास्त महत्व द्यायचं, कुठं कमी द्यायचं, हे तुम्हाला कळलं पाहिजे, ते शिकलं पाहिजे. सगळ्या गोष्टी सांगून होत ना, ते शिकाव्या लागतात. शिक्षक सांगतील पण तुम्हाला ते शिकलं पाहिजे. आणि ते जर तुम्ही शिकत असाल तर तुम्ही चांगलं काम करता. शिकत नसाल तर ते करू नका, ग्रॅज्युएट होऊ नका. ग्रॅज्युएट होणे काही फायदा होणार नाही त्याच्यामध्ये. मग मला ते माहीत होतं, कारण ते काम कदाचित मला कंपल्शन म्हणून करावं लागलं असेल, पण मी ते एन्जॉय करत होतो, मी शिकत होतो, त्याच्यातून मी बऱ्याच गोष्टी शिकलो. कष्ट करण्याची सवय लागली. कष्ट करण्याची सवय लागली त्याचा परिणाम असा झाला की औरंगाबादला गेल्यानंतरही मला कष्ट करण्याची कंटिन्युटी राहिली आणि पर्यायाने कष्टाचं फळ मला भेटलं. पण 10वी पर्यंत त्याच जिल्हा परिषद शाळेत, म्हणजे 10वीला मी औरंगाबादला गेलो. ते मिडमध्ये गेलो, ऑगस्ट सप्टेंबर ह्या म्हणजे शाळा सुरू झाल्यानंतर नंतर गेलो. ती माझ्या बंधूची कृपा की त्यांनी मला नेलं तिथं आणि त्यांनी मला शिकवलं. म्हणजे माझं सक्सेस जे आहे ते माझ्या आईवडिलांना, मोठ्या बंधूलाच आहे, दुसरं कोणाला सक्सेस त्याच्यामध्ये काही कारण नाही आहे. पण हे सगळं करत असताना आपण आहे त्या परिस्थितीत जे रिसोर्सेस आपल्याकडे आहेत त्या रिसोर्सेसच्या अनुषंगानं आपण त्याचा उपयोग करून घेतो की नाही हे याच्यामधून शिकलं पाहिजे. त्या जिल्हा परिषद शाळेत मला इंग्लिशला कधी शिक्षक नव्हते, मॅथ्सला कधी शिक्षक नव्हते. आणि मला अजूनही आठवतं की 5वीपर्यंत 4थीपर्यंत प्रायमरी शाळेपर्यंत लाड सर आणि मस्के सर हे मस्के सर आणि लाड सर हे दोन होते. लाड सर विज्ञान आणि गणित शिकवायचे आणि मस्के सर इंग्लिश शिकवायचे. 5वीपासून पुढे, म्हणजे 5वी ते 6वी, हायर सेकंडरी प्रायमरी ज्याला म्हणतो, 5वी ते 7वी ह्या वर्गामध्ये. आणि मी सांगतो त्यावेळेस मला इंग्लिश कशामुळे आवड झाली, पण सगळेच विषयात इंग्लिश मला आवड लागलं. आणि मी 10वी नंतर पूर्ण इंग्लिश मिडियम केलेलं आहे. BA सुद्धा इंग्लिश मिडियममध्ये केलेलं आहे, परीक्षा सुद्धा इंग्लिश मिडियममध्ये दिलेली आहे. ते आवडायचं म्हणून करायचं. मला त्यावेळेस शब्द प्रयोग करण्यासाठी डिक्शनरी नव्हती, परिस्थिती बेकार होती, डिक्शनरी पण नव्हती. मी काय करायचो, चॅप्टर वाचायचो, जे शब्द नाही ते लिहून घ्यायचो, संध्याकाळी शिक्षकाकडे जायचो, त्याचा उच्चार काय आणि अर्थ काय लिहून द्या म्हणायचं, पाठ करायचो. दिस वॉज द मेथड विच आय अडॉप्टेड. आणि मला ते कोणी सांगितलं म्हणून करत होतं, मला इंटरेस्ट होता, मला अभ्यास करायचा होता म्हणून करत होतो. पर्यायानं त्याच्यातून शिकत गेलो. 8वी 9वी याच्यामध्ये मॅथ्सचे शिक्षक नव्हते, इंग्लिशचे शिक्षक नव्हते, पण मला सर्वात जास्त मार्क नेहमीच इंग्लिशमध्ये राहिलेले आहेत, कारण मला तो इंटरेस्टचा विषय होता म्हणून त्याच्यामध्ये बघत होतो. आहे त्या परिस्थितीत आपण रिसोर्सेस वापरले आणि आपल्या इच्छा असेल तर आपण काही करू शकतो. मग त्यानंतर 11वी 12वी अर्थातच मी SB
कॉलेज माहीत असेल औरंगाबादचं, सायन्स केलं. 12वी सायन्स झाल्यानंतर मला मेडिकलला एंट्रन्स भेटत होते, म्हणजे मेडिकलला माझा ॲडमिशन झालं असतं, पण मी त्याचा ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा आणलं नाही, कारण मी ते ठरवलं होतं आणि ते माझ्या भावाच्या सांगण्यानुसार ठरवलेलं होतं. म्हणजे मला काय त्याच्यातलं आहेस, त्यांनी म्हटलं आहेस व्हायचं, म्हणलं हो होऊन जाऊ, म्हणजे जसं काय आपल्याला आऊत आणायचं त्याप्रमाणे होऊन जाऊ. कारण ते मला कळत नव्हतं आय एस म्हणजे काय, कलेक्टर म्हणजे काय, फक्त ऐकून भाऊ म्हटला करायचं. आणि तुमच्यापेक्षा बऱ्याचपैकी कोणतरी सांगितलं म्हणून करायची परिस्थिती असू शकते. आणि प्रत्येकजण चांगला सल्ला देईल, चांगली गोष्ट आहे, वाईट असू शकतो, चुकीचा असू शकतो, फक्त ते जजमेंट करता आलं पाहिजे. माझ्याला केले, मला मोठे बंधू भेटले, त्यांनी सांगितलं, पण फक्त त्यांनी सांगितलं म्हणून झालो का नाही, त्याच्यासाठी मला कष्ट करावं लागलं. तर कष्ट माझ्या वतीने ते करू शकत नव्हते, ते तुम्हालाच करावं लागणार. परीक्षा माझ्या वतीने ते देऊ शकत नव्हते, ते मला द्यावं लागलं, ते मला करावं लागलं. पण मला ते गायडन्स भेटलं, मग मी त्याप्रमाणे केलं. 12वीला ॲडमिशन म्हणजे मेडिकलला न घेता मग मी BA केलं, बाय चॉईस केलं, बाय डिफॉल्ट नाही, बाय चॉईस केलं. आणि मग पुढे जाऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिल्या. मी कोणता कोचिंग क्लास जॉईन केला नाही. मी SICची आपली स्टेट इन्स्टिट्यूट मुंबईला आहे, तिथं अभ्यास केला. तिथं अभ्यास करत असताना मग मी MA केलं. MA नंतर JRF केली. JRFमध्ये आपले लेक्चर्स आहेत नेट, त्यांना माहीत असेल. जे टॉपर इंडियामधले असतात त्यांना JRF भेटते नेटचे, ते मला पॉलिटिकल सायन्सचे JRF रिसर्च फेलोशिप भेटली. माझं PhD पण चालू होतं. मी ज्यावेळेस सिलेक्शन झालं त्यावेळेस माझं PhD पुणे विद्यापीठात चालू होतं. त्याच्यामुळे माझा टॉपिक होता न्यूक्लिअर पॉलिसी अंडर वाजपेयी गव्हर्नमेंट, हा माझा थेसिसचं नाव होतं. हे करत असताना JRF भेटली. मग मध्येच 21 MPSC दिली, कारण पहिला अटेम्प्ट दिला UPSCचा. पहिला अटेम्प्ट दिल्यानंतर प्रिलिम पास झालो, मेन्स फेल झालो. त्याच्यामध्ये मला 865 मार्क होते 2000 पैकी, 865. दुसरी परीक्षा दिली, ते 865 पासून 980 पर्यंत दुसऱ्या अटेम्प्टला गेलो, मेन्स फेल परत. मग मात्र विचार केला काहीतरी आपली गडबड होते, कारण आपण फक्त 100 निवडलो, आपल्या ग्रह 200-300ची होती. मग तिसरा अटेम्प्ट दिला. तिसऱ्या अटेम्प्टला मेन्स पास झालो, पण क्वालिफाय झालो नाही. काहीतरी 1027-28 रिटर्नला मार्क पडले, म्हणजे 865 पासून 1027 पर्यंत गेलो 2000 पैकी मेन्सच्या. इंटरव्ह्यूला काहीतरी मला 150 मार्क पडले, मी क्वालिफाय झालो नाही. मग मात्र विचार केला की नाही आपण एक MPSC देऊ. मग MPSC दिली आणि ॲज युजल MPSCला मला 4 वर्ष खाल्ले. एक MPSC 2001ची दिली, त्याचा रिझल्ट फायनल 2004 मध्ये आला. इन बिटवीन मी एक लेक्चरशिप केली. ती लेक्चरशिप संपल्यानंतर विचार केला याचा रिझल्ट येईल ते त्यावेळेस येईल. मग UPSC दिली. येत्या UPSC 2004च्या परीक्षेमध्ये पास झालो, इंटरव्ह्यूला पास झालो, भारतात विसावा आलो. त्याच्यामध्ये 1130 मार्क मला रिटर्न लावतो. 1130 2000 पैकी मार्क पहिल्या 20 मध्ये, म्हणजे ते UPSCची मेरिट मानली जाते. आता मेरिट हा विषय सोडून द्या. आणि ते 20वी रँक आल्यामुळं महाराष्ट्रात मी ऑफकोर्स 4था का 5वा होतो आणि महाराष्ट्र कार्ड भेटलं म्हणून मी झालो. तर हा जनरल माझा प्रवास, मी कसा झालो. आता हे कष्ट कसे, आई वडील शिकलेले नाही आहेत, आई अजूनही आहेत, माझ्याबरोबरच असतात, पण या कष्टातून शिकलो. आईची माया बघितली, आईची माया जे खूप असते. अजून ऑफिसला द्यायच्या अगोदर तू जेवला की नाही, दुपारी जेवला की नाही, जेवणच करत नाही, कमीच पोळ्या खातो, वजनच कमी व्हायला लागलं, खराबच व्हायला लागला, ह्या गोष्टी असतात, त्या प्रेमापोटी असतात. म्हणून फक्त आई खा म्हणतात म्हणून खूप खायचं आणि मोठं व्हायचं असं अपेक्षित नसतं. पण त्या प्रेमाच्या गोष्टी ते मला माहिती आहे. पण ती सांगते की नाही, त्या सांगण्याचा उद्देश एवढा की तुझी हेल्थ चांगली पाहिजे. त्याच्यातून घ्यायचं एवढंच आहे की तुमचं आरोग्य चांगलं पाहिजे, तुम्ही व्यवस्थित आहार घेतला पाहिजे, एवढं. त्यांना फक्त त्या भाषेत सांगता येत नाही. त्याला तुम्ही आजकाल न्यूट्रिशनिस्ट म्हणता. ते आई सांगत असते, फक्त ते वेगळ्या पद्धतीने सांगत असते. इज अ न्यूट्रिशनिस्ट, की सकाळी उठल्यानंतर खाल्लं पाहिजे, संध्याकाळी झोपायच्या अगोदर एवढं खाल्लं पाहिजे. हे तुम्ही कुणाकडे तर डायटिशियनकडे जाणार, मला सांगितलं म्हणणार, त्याप्रमाणे खात राहणार, त्यांना पैसे देणार. पण आईने सांगितलं ते तुम्हाला मान्य होत नाही. हा विरोधाभास आहे आणि तो आपला विरोधाभास आपल्या जीवनामध्ये खूप असतो. आणि म्हणून अनेक वेळेस ह्या विरोधाभासातून शिकून आपण पुढे जायचं असतं, विरोधाभास कमी करायचा असतो. हा जर मी असेल तर माझ्या मते 3री इयत्तापासून तुम्ही शेतीमध्ये काम चालू करणाऱ्याने हात वरती करावेत. 10, 12, 20, 25 याच्यापेक्षा जास्त नाही. ओके. तुम्हाला आता महिना किती भेटतो गावाकडून, जे पैसे येत असतील गावाकडनं, कोणतरी देत असेल, किती? 3000, 4000. म्हणजे माझ्या 30 एका दिवसाचा पगार, म्हणजे माझ्या एका दिवसाचा पगार म्हणजे 60-70 हजार माझा पगार बघितलं तर ऑलमोस्ट एक 1.5 किंवा 2 दिवसाचा किंवा 1 दिवसाचा पगार 2000 ते 4000 या रेंजमध्ये हा तुम्हाला पैसे भेटतो. तुमचं ध्येय हे पाहिजे की तुम्हाला महिन्याभर असेल जेवढा खर्च होतो तेवढा एका दिवशी मी कमवणार, हे तुमचं ध्येय पाहिजे. ते IAS म्हणून म्हणा ना तर काही म्हणून म्हणा, पण ते ध्येय पाहिजे. आणि ते करण्यासाठी त्या 2000 रुपयाचा मी किती चांगला वापर करतो हे खूप महत्वाचं आहे. कदाचित तुम्ही महिन्यातून एक सिनेमा बघत असाल, निश्चित बघा, कारण आपल्या एंटरटेनमेंटची गरज असते. आपण जो व्याप असतो आपला अभ्यासात त्याच्यातून बघितलं पाहिजे. पण फोकस तुमचा अभ्यासावरती पाहिजे. फोकस पूर्णपणे अभ्यासावरती, त्यासाठी आवश्यक असलेल्या पुस्तकावरती पाहिजे. 24 तास आपल्या त्या डोक्यात पाहिजे. आणि तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल किंवा तुम्हाला ते पटणार नाही, मी ज्यावेळेस अभ्यास करतो ते SICला
कारण ज्यावेळेस परीक्षा जवळ आलेली असते त्यावेळेस रात्री झोपेमध्ये, हे मी निश्चित माझ्या जे पार्टनर असतात रूममधले त्यांनी मला सांगितलं की झोपेमध्ये हा प्रश्न त्याचं उत्तर हात घोकत असतो झोपेमध्ये. दिस वॉज ॲक्च्युली ड्युरिंग द स्लीप. म्हणजे मी झोप घेतच नव्हतो, लागतच नव्हती. त्याला डेडिकेशन म्हणतात. ते डेडिकेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हायेस्ट गोल तुम्ही करू शकत नाही. याचा अर्थ तुम्ही झोपेत अभ्यास करा असं माझं म्हणणं नाही. म्हणणं एवढं आहे की तुमचं डेडिकेटेड पाहिजे तेवढं. तुम्हाला जे करायचं तेवढं डेडिकेशननी केलं पाहिजे तरच ते शक्य आहे. कारण जेवढा गोल उंच तेवढी ताकद जास्त लागणार आहे. जेवढा जे गोल जास्त तेवढं तुम्हाला जास्त पळावं लागणार आहे. जेवढा गोल जास्त हुशारीचा तेवढं जास्त हुशार तुम्हाला व्हावं लागणार आहे. आणि तुमच्या अवतीभोवती लाखो करोडो लोक आहेत, त्यांच्या अगेन्स्ट आहेत तुम्हाला. तुमची कॉम्पिटिशन बीडमधल्या, औरंगाबादल्या, महाराष्ट्रातल्या मुलांशी नाही आहे. तुमची कॉम्पिटिशन पूर्ण भारताच्या मुलांशी आहे, हे लक्षात घ्या. आणि आय एसमध्ये जर यायचं असेल तर तुमची कॉम्पिटिशन जगातल्या मुलांशी आहे. कारण आय एस जगातली सेकंड टफेस्ट एक्झाम आहे जगामधली. UPSC सिव्हिल सर्व्हिसेसली फ्रेंच सर्व्हिसेस आहेत ती टफ आहे सर्वात नंबर 1, नंबर 2 आपली आहे. म्हणजे याच्यामध्ये जे होतात तेवढेच हुशार आहे असं माझं म्हणण्याचं काहीच कारण नाही. याच्यापेक्षा खूप हुशार असते, परंतु याच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या खूप टफ आहेत. आणि त्या टफ असतील तर ते तुम्हाला त्याप्रमाणे टफनेस तुमच्यामध्ये आला पाहिजे, तेवढा अभ्यास पाहिजे, त्याच्यावर चातुर्य आलं पाहिजे, त्याच्यावर स्किल्स आले पाहिजेत. ते अक्वायर करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला तयार व्हायचं आहे. आणि ते तयार होण्यासाठी आपल्याला अंग मेहनत घ्यावं लागेल, खूप मेहनत करावं लागेल. आणि मेहनत करताना नियोजनबद्ध करावे लागेल. तुम्ही म्हणणार मी दररोज 18 तास अभ्यास करतो. कोणतरी म्हणत असं 18 तास कुणीच अभ्यास करू शकत नाही. मी दावा करतो कुणीच करू शकत नाही. कारण 6 तास तुम्हाला झोप लागेल, मिनिमम 6 तास झोप घ्यायलाच पाहिजे. कारण तुमच्या शरीराची ती रिक्वायरमेंट आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही मेंदूचं काम करता आणखी जास्त झोप लागणार. अंग मेहनतीपेक्षा मेंदूच्या मेहनतीला तुम्हाला थोडा विसावा द्यावा लागेल. त्याच्यामुळे 6 तास तिथे गेले. जेवण खावण तयार होण्यासाठी कमीत कमी 2 तास लागणार. राहिले 16 आणि विरंगुळा किंवा याच्यामध्ये म्हणजे 14 तासाच्या वरती जर कोणी अभ्यास करत असेल तर त्यांनी विचार केला पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे. 14 तासाच्या वरती दिवसातून कोणी जर अभ्यास करत असेल त्यांनी स्पष्टपणे विचार केला पाहिजे की तुम्ही चुकताय, तुम्ही वेळ वाढवताय. याचा अर्थ तुमच्या वेळेचा दुरुपयोग करताय किंवा परिपूर्ण उपयोग करत नाही, त्याचा अर्थ होतो. तुमच्या आवश्यक अभ्यास किती आहे अगोदर आयडेंटिफाय करा. मग तो आवश्यक अभ्यास असताना तुमच्याकडे वेळ किती याचं बघा. आणि ते वेळेच्या अनुषंगाने लागणारा अभ्यास त्याचं नियोजन करा आणि त्याप्रमाणे करा. मग तो कधी 6 तास लागेल, कधी 8 तास लागेल, कधी 12 तास लागेल. 12 तासाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. शेवटच्या मोमेंटला तुम्हाला ज्यावेळेस करायचं असं निश्चित करा. पण जनरली 12 तासाचा ॲव्हरेज जर आपण अभ्यास ग्रॅज्युएट लेवलला केला, 1-2 वर्ष केला तर कोणतंही पद तुमच्यापासून दूर राहणार नाही. पण मी अभ्यास केला तर म्हणतो वाचन नाही. मी परत रिपीट करतोय, अभ्यास केला तर म्हणतोय वाचन नाही. तुम्ही वाचन करा, 18 तास वाचन करत असाल, अभ्यास 18 तास करू शकत नाही. कारण वाचनावरती प्रोसेसिंग थिंकिंग करणं याच्यामध्ये जास्त वेळ घालवला पाहिजे. त्याच्यावरती चिंतन करणं याच्यावरती वेळ घातला पाहिजे. त्याच्यावरती फ्रुक्टिफाय कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, याचं उत्तर काय असू शकतं, त्या उत्तराचे भाग किती असू शकतात, याला प्रस्तावित कसं लिहिलं पाहिजे, याचा सारांश कसा लिहिला पाहिजे, याचा शेवट कसा केला पाहिजे, याचा गाभा काय पाहिजे. मग हे उत्तर लिहिलं तर 10 पैकी 5 पडतील का 7 पडतील हे कोणाकडून तपासलं पाहिजे. मग याच्या त्रुटी काय राहू शकतात, हे परफेक्ट आन्सर कसं होऊ शकतं याच्यावरती विचार केला पाहिजे. तो आपण फक्त कोणत्या तरी गाईड म्हणून करतो अपेक्षेमधून. याचा अर्थ तुम्ही तुमचं डोकं वापरत नाही. याचा अर्थ तुम्ही तुमचं डोकं वापरत नाही, दुसरे जे सांगतात त्याप्रमाणे करताना तसं जर केलं तर चांगल्या संधी तुमच्या वाट्याला कधीच येणार नाही. माहिती दुसऱ्याकडून घ्या, माहिती पुस्तकाकडून वाचा. ॲप्लिकेशन ऑफ माइंड तुमचं झालं पाहिजे, विचार करता आला पाहिजे. मनुष्याचा मेंदू हा महत्त्वाचा आहे. मेंदूचं काम आहे की थिंकिंग प्रोसेस वाढवणं, थिंकिंग प्रोसेसेस करणं, त्याचा आउटपुट देणं, त्याच्या आधारे पुढे जाणं. म्हणूनच आपण टेक्नॉलॉजीपर्यंत आलो, मोबाईलपर्यंत आलो, विषयपर्यंत. जे काय रॉकेट सायन्स माणसाच्या मेंदूतून आले ते हुशार माणसाच्या मेंदूतून आलेले आहेत. त्यांनी फक्त वाचन केलं नाही, वाचनावरती प्रोसेस केली, वाचनावरती विचार केला, त्याचा आउटपुट बघितला, त्याच्या टेस्ट घेतल्या, टेस्ट व्हॅलिडेट केल्या, कमी पडल्या त्याच्यामध्ये दुसरी टेक्नॉलॉजी आणली, त्याच्यातून पुढे आपण आलेलो आहोत. म्हणून तुम्ही वाचन 18 तास करत असाल काही उपयोग नाही, अभ्यास 12 तास करा, यश तुम्हाला निश्चित भेटेल. आणि हे करत असताना ज्या फील्डमध्ये असाल, तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं असेल, लॉयर व्हायचं असेल, किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये डेप्युटी कलेक्टर, PSI, IPS, IAS, IFS किंवा शेतकरी व्हायचं असेल, काही वाईट नाही त्याच्यामध्ये. करोडपती शेतकरी आहेत, कोणतंही प्रोफेशन वाईट नसतं. बऱ्याच वेळेस म्हणलं जातं की टीचिंग इज अ नोबल प्रोफेशन. एव्हरी प्रोफेशन इज अ नोबल प्रोफेशन, जस्ट नॉट टीचिंग. एव्हरी प्रोफेशन इज अ नोबल प्रोफेशन. एव्हरी. म्हणजे जर पॉलिश शूज करण्याचं असेल तर मी एवढी चांगली पॉलिश केलं पाहिजे की बीडमधले सगळे पॉलिश करण्यासाठी माझ्याकडे ही कला पाहिजे आपल्यामध्ये. त्याला स्किल डेव्हलपमेंट म्हणतात, त्याला अभ्यास म्हणतात. मला जर फॅशन डिझायनिंग आवडतं, फॅशन डिझायनिंग एवढी केली पाहिजे की ऋतू बेरीपासून अगदी ओबामापर्यंत फॅशन डिझायनिंग माझ्याकडलं ही माझी तयारी पाहिजे, त्याला फॅशन डिझायनिंग म्हणतात. मला जर क्रिकेटमध्ये आवड असेल तर मी
सचिन तेंडुलकरपेक्षा चांगला क्रिकेटर होणार ही तुमची तयारी पाहिजे. तर त्याला क्रिकेटचं शौकीन किंवा ते क्रिकेटचा अभ्यास म्हणतात. फक्त इथंच कोणतं ते ग्राउंडवरती 4 6 मारले आणि 4 4 मारले तुम्ही क्रिकेटर होत नाही. कदाचित तुम्ही याच्यापैकी शान वासरात लंगडी काय शाने असाल, पण त्याच्यावर तुमचं करिअर होणार नाही. हा सचिन तेंडुलकर ज्या प्रकारचं लाईफ जगतोय, गांगुली ज्या प्रकारचं जगतोय, लक्ष्मण ज्या प्रकारचं जगतोय, द्रविड ज्या प्रकारचं जगतोय, ते जर लाईफ तुम्हाला जगायचं असेल तर तेवढी मेहनत त्यांना करावं लागेल. सचिन तेंडुलकर 12 वर्षाच्या वयात असताना वडापाव खाऊन 2-2 तास जायचे, 2 तास यायचे, म्हणून त्यावेळेस प्रॅक्टिस करायचं, दिवसांदिवस करायचा. तो त्याचा अभ्यास होता. तो खेळत होता म्हणजे त्या खेळाचा अभ्यास होता, कारण त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता, म्हणून तो 12-12 तास प्रॅक्टिस करायचा. स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह काय म्हणतात मला ते कळत पण नाही, कारण मी त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट नाही. पण ते तो शिकला, त्यांनी अंगीकारलं, त्याच्या स्किल्स अक्वायर केल्या, म्हणून तो तिथपर्यंत महान झाला. तुम्हाला फक्त ग्रॅज्युएशनला तुम्ही फर्स्ट क्लास गोल्ड मेडल भेटलं म्हणजे तुम्ही UPSC होणार आहेत का? नाही, कारण त्या लेवलचे परिश्रम पुन्हा करत राहावं लागणार, त्याच्याच होणार आहे. त्याच्यामुळे ग्रॅज्युएशन किंवा MBBS मध्ये मला 70% 80% ग्रॅज्युएट गोल्ड मेडल भेटलं आणि तुम्हाला जर पुढे जर व्हायचं असेल तर ते शक्य नाही. किंवा CA तुम्ही फर्स्ट आले म्हणून तुम्ही चांगले CA व्हाल याची गॅरंटी नाही. CA चांगलं होण्यासाठी तुमची प्रॅक्टिस चांगली लागेल. जसे जसे चेंजेस होत राहतील त्याप्रमाणे अकाउंटिंगचे नवीन नवीन सॉफ्टवेअर येत असतील, तुम्हाला ते अक्वायर करावं लागेल. तुमच्याबरोबर जे क्लायंट असतील त्या क्लायंट बरोबर बोलून त्यांना उत्तर द्यावं लागेल. ज्या दिवशी तुम्ही लर्निंग बंद कराल त्या दिवशी तुमचा ग्रोथ बंद होईल, एवढं लक्षात ठेवा. ज्या दिवशी तुमचं शिकणं बंद होईल त्या दिवशी तुमची वाढ खुंटणार, त्याच दिवशी वाढ खुंटणार, त्या दिवशी तुम्ही मोठं होऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला फक्त करिअरच्या दृष्टिकोनातून न बघता जीवनाच्या दृष्टिकोनातून बघा. मला जीवन कसं जगायचं आहे, मला चांगलं जीवन जगायचं आहे, म्हणजे फक्त AC मध्ये राहून चांगलं जीवन जगता येत नाही. आपली इच्छा असते की आपलं कोणतरी चांगलं म्हणावं, आपली वाहवा करावं, ही मानसिक इच्छा सगळ्यांची असते. कुणाला असं वाटत नाही की मला वाईट म्हणावं म्हणून. वाटतं का? यार माझ्या आईवडिलांनी मला वाईट म्हणा म्हटलं, शिक्षकाने मला म्हटलं नालायक असतो असं मला म्हटलं, म्हणतं का? असं नाही, चांगलंच म्हटलं पाहिजे. चांगले गुण आहेत तुझ्याकडे, तू चांगला विद्यार्थी आहे, चांगला पालक आहे, चांगला अधिकारी आहे, चांगला माणूस आहे, हे मला वाटतं. तर मग ते चांगलं होण्यासाठी जे जे करावं लागेल ते करावं लागेल, ते अंगीकारावं लागेल, ते प्रॅक्टिस करावी लागेल. म्हणून ते करायचं असेल तर फक्त एका स्टेजला जाऊन तेवढे मार्क भेटले म्हणून होणार नाही. म्हणून 10वीला जे मेरिटमध्ये असतात कदाचित ग्रॅज्युएटला असतील याची गॅरंटी नसते. ग्रॅज्युएटला जे असतील कदाचित ते करिअरमध्ये सक्सेस असतील असंही नसेल. दोन्ही गोष्टी असतात. जो तो अभ्यास चालू ठेवतो तो पुढे जातो, जो त्याचा विचार करण्याची प्रक्रिया थांबवतो तो बंद होतो, त्या स्टेजला जातो, त्याच्या पुढे जाता येत नाही. म्हणून कंटिन्युअसली मरेपर्यंत आपण शिकत राहिलं पाहिजे. मरेपर्यंत प्रत्येक गोष्टीतून आपल्याला शिकता येतं, ते शिकलं पाहिजे. चुका होतात, प्रत्येक त्रुटी असतात, त्या सुधारल्या पाहिजेत. आपल्याला नवीन गोष्टी अंगीकारल्या पाहिजे. तर या युगात राहून मी कम्प्युटर वापरणार नाही म्हटलं तर चालणार नाही, नाही चालणार. कारण आम्हाला शाळेत कम्प्युटर शिकवलं नाही म्हणून मी शिकणार नाही. यू आर गॉन. तुम्हाला कोणी विचारणार नाही, नोकरी भेटणार नाही, धंदाही करता येणार नाही. शिकावं लागेल तुम्हाला, कारण ती काळाची गरज आहे. ते अंगीकारलं पाहिजे, ती टेक्नॉलॉजी अंगीकारली पाहिजे. हे जर केलं नाही तर होणार नाही. म्हणून मी माझ्या घडणीत कशाचा वाटा असेल तर तो कष्टाचा आहे, आईवडिलांच्या आशीर्वादाचा आहे, भावाच्या सहकार्याचा आणि मार्गदर्शनाचा आहे, शिक्षकांचा आहे, सर्वांचा वाटा आहे, समाजाचा वाटा आहे. पण सर्वात जास्त हे सगळे जे वाटे असतात ते 10 ते 20% असतात. 80% 90% तुमचं परिश्रम असतं. कारण तुम्हाला चांगलं दिसण्यासाठी आई लहानपणापासून तुम्हाला फॅशन डिझायनरच्या दृष्टिकोन दाखवत असते. चांगला जरा तुम्हाला फुगा लागवायचा का, असं करायचं, रिबन इकडून लावायची का तिकडून लागायचं, आई शिकवते. त्यांच्या काळातली ती फॅशन डिझायनिंग होती. कदाचित आज वेगळी असेल म्हणून तुम्ही वेगळं शिकत असाल. पण हे सगळे गुण आईवडिलाला अवगत होते. सगळ्या गोष्टी त्यांच्या ऐपत्याने जेवढे शक्य तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला, सर्व गोष्टी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. चांगलं घडवण्याचा, चांगले विचार देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही काय घेता याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे ते शिकवतात पण लर्निंग काय. म्हणजे मी अनेक वेळेस विचारत असतो की शिक्षकांनी हा नेहमी प्रश्न विचारला पाहिजे. ते शिकवतात. आज राज्यशास्त्राचा काहीतरी एका चॅप्टर शिकवला किंवा एखादा हिस्ट्रीचा शिकवला किंवा एखादा नागरिक शास्त्राचा शिकवला, कोणता तरी शिकवला, पण विद्यार्थी काय शिकले याचा फोकस आपण विसरत चाललेलो, विचारत नाही. खूप रेअर होतं तुम्ही काय शिकला. मग 1857 चॅप्टर शिकल्यानंतर कोणते कारण सांगितले की यासाठी तुम्ही माहिती घेतली, शिकला नाही. माहिती घेतली तुम्ही त्यांना माहिती दिली. तुम्ही शिकवता का आणि ते शिकतात का हा प्रश्न मात्र आपण विचारत नाही, विसरत चाललेलो आहे. कृपया या गोष्टीकडे लक्ष द्या. आपण शिकवलं पाहिजे. माहिती देण्यासाठी पुस्तकं आहेत, इंटरनेट आहे, तुमची गरज नाही आहे. आणि विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे. म्हणजे त्याच्यातून काय शिकायचं. 1857चा उठाव का झाला हे कारण म्हणण्यापेक्षा ते झालं तर आपल्या जीवनामध्ये असा कोणी जर उठाव केला तर काय होईल. समजा नवरा बायको आहे तर नवऱ्या विरुद्ध बायकोने उठाव केला 1857 सारखा, काय होईल. बरोबर आहे. तर तुमचं शांतता आहे कुटुंब म्हणले ती बाजूला आहे, साहजिक आहे. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना माझ्या विरुद्ध सगळ्या जिल्ह्यातले पुढाऱ्यांनी उठाव केला, काय होईल. अशांतता माझ्या, बरोबर आहे. नागरिकांनी किंवा माझ्या अधिकाऱ्यांनी माझ्या विरुद्ध बंड केलं, प्रशासन चालणार नाही, लोकांना त्रास होईल, बरोबर आहे. तर ही
1857चा उठाव झाला, त्याला काहीतरी कारणं होते, मग तत्कालीन काही कारणं होती. मग त्याचे का कारण होते, तसं का घडलं, मुद्दामून घडलं का, म्हणजे इंग्रजांनी केलं का आपण केलं, मग त्याचे परिणाम काय झाले, चांगले झाले का वाईट झालं, मग याच्यातून काय शिकण्यासारखं आहे. एखाद्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जे आवश्यक असेल तर ते केलं पाहिजे आणि त्याचे परिणाम काय चांगले असतील तर शिकलं पाहिजे. आणि 1857च्या उठावामधून स्वातंत्र्य भेटलं नाही म्हणून 1947चा सक्सेस झाला, तर 1857चा फेल्युअर झाला होता की नाही हे त्याच्यावरती असेसमेंट केलं. ही लर्निंग तुमची पाहिजे, हे शिकलं पाहिजे. फक्त पाठांतर नको, माहिती नको, माहिती घ्या, माहितीची शिका, शिकून घ्या, शिका. समजलं नसेल तर परत विचारा, याच्यातून मी काय शिकू शकतो. म्हणजे आता हे माझं लांबलेलं भाषण ज्यावेळेस संपेल त्यावेळेस तुम्ही म्हणा की तुम्ही काय शिकला, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. तुम्ही काय ऐकलं हा नाही विचारला पाहिजे. तुम्ही ऐकलं भरपूर, शिकला काय, काय घेतलं, त्याचा तुम्हाला काय फायदा आहे आणि मला काय फायदा आहे. मला निश्चित फायदा आहे की मी जिल्ह्यामध्ये जाऊन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला, प्रामाणिकपणे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून किती शिकला याच्यावरती ते सक्सेस राहील. तुम्ही शिकला तर परत येईल, नाही तर परत येणार नाही, साधी गोष्ट आहे त्याच्यामध्ये. कारण पालत्या खड्यावर पाणी किती टाकायचं नसतं, कारण ते वाहत जाणार आहे. पाणी तिथंच टाकायचं असेल जिथं त्याचा वापर होतो, जिथं वापर होत नाही तिथे टाकायचं नसतं, कारण ते वेस्टेज ऑफ रिसोर्सेस, वेस्टेज ऑफ मनी, वेस्टेज ऑफ टाइम हा असतो. म्हणून तुम्ही आज हा प्रश्न विचारला पाहिजे की मी आज काय शिकलो. एवढा वेळ दिला, 3 तास 4 तास काय सकाळपासून घडला असेल तो, मी काय शिकलो, याच्यातून माझं काय लर्निंग झालं, काय ऐकलं नव्हे, हे शिकण्याची प्रवृत्ती ठेवा. आणि ती शिकण्याची प्रवृत्ती ठेवल्यामुळं आपण माणसाचा ग्रोथ होतो. आईन्स्टाईन सारखे शास्त्रज्ञ, थोर शास्त्रज्ञ, नोबेल प्राइज विनर, ज्यांना लहानपणी बोलता येत नव्हतं, अक्षर ओळख नव्हती, असे शास्त्रज्ञ झाले, पण त्यांची मात करून पुढे गेले. शिकण्याची प्रवृत्ती, काम करण्याची प्रवृत्ती, कष्ट करण्याची प्रवृत्ती, याच्यामुळे पुढे गेले. आणि म्हणून शिकण्याची प्रवृत्ती जर ठेवली तुम्ही तर निश्चित पुढे जाल. हा झाला माझा दुसरा भाग. आता राहिला तिसरा भाग, म्हणजे कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेमध्ये आपण कसं अभ्यास केला पाहिजे, त्याला कसं तोंड दिलं पाहिजे, त्याची तयारी कशी केली पाहिजे आणि एक्झॅक्टली परीक्षेच्या काळामध्ये काय केलं पाहिजे. आता परीक्षेच्या काळामध्ये परीक्षा तयार करताना नेमकं काय करायचं हा प्रश्न, म्हणजे परीक्षा तयार करायची म्हणजे तुमच्या डोक्यात काय ते मला उत्तर द्या 2-4 जणांनी, मग मी त्याच्यावर सांगेल तुम्हाला काय करायचं ते. वरच्या बाजूने स्पर्धा परीक्षाची तयारी करायची म्हणजे नेमकं काय करायचं. एक जण कुणी उठून उभा राहायचं वरच्या बाजूने. मग तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी आलेले नाहीत का. हा काय, कशा पद्धतीने तेच विचारतोय तुम्हाला. काय तुमच्या डोक्यातली आयडिया काय, मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या डोक्यातली आयडिया काय म्हणजे मला सांगता येईल तुम्हाला. या बाजूने ओके. इथून कोणतरी ग्रुप स्टडीचं कोणतरी कधी बोलत होतं. मी तुम्हाला प्रश्न विचारायचे नाही सांगितले, मी तुम्हाला प्रश्न विचारलाय त्याची उत्तर द्या. म्हणजे तुमच्या डोक्यात काय आयडिया आहेत की माझ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हणजे तुमच्या डोक्यात काय वाटतं, कशी करायची हे सांगा. म्हणजे त्या अनुषंगाने मला सांगता येईल की तुमच्या डोक्यातल्या संकल्पना आहेत त्या बरोबर आहेत का, चूक आहे का, कोणत्या मार्गाने जात आहे हे मला सांगायचं आहे. मग तुमच्या डोक्यात काय की स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हणजे नेमकी काय. यस, ओके. इकडून त्या बाजून कोण नाही आहे. हां बर बर